मोबाइल रिकॉर्डिंग बंद करके बैठ जाओ, बंद करके बैठ जाओ। अजय ये पहले शांति से बोलो, बैठ जाओ, बंद करो। मुझे आप क्या बोल रहे हैं? बंद करके बैठ जाइए यार। नहीं आप मुझसे बंद करना पड़ेगा ये बंद तोड़ देंगे, फिर तोड़ देंगे। मी या ठिकाणी आलो असता या ठिकाणी मला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडतोय म्हणलं संबंधित कार्यालयामध्ये मी 2 दिवसापासून एका प्रकारात बीएसएनएल आता का गळ्यात आहे याचा प्रकार या ठिकाणी निदर्शनास आला। सुन लो की रिकॉर्डिंग तुम्ही धक्काबुक्की केली। हो धक्काबुक्की का हा ग्रस्त हे जो ओरडून बोलतोय का हा संबंधित हा ग्रस्त आहे। आता दरवाजा लावून घेऊ नका, बोला ना काय बोलायचं ते। हा संबंधित ग्रस्त आहे जो की दरवाजा लावून घेऊन मारहाण करण्याचा प्रकार करताय। दुरुस्ती म्हणतात ते वाहन त्या ठिकाणी जर वापरले जात असेल, सेम कंडिशन हे जे आज OFC मेंटेनन्स सांगतो मी तेच काम लॉसी फायबर म्हणून नोफान प्रोजेक्ट किंवा ऑप्टिकल फायबरसाठी वापरलं जातं, त्याच्यासाठी सुद्धा हे गोष्टीचा वापर केला जाऊ शकतो। एकच व्हेकल जर समजा 4 ठिकाणी किंवा 3 ठिकाणी वापरलं जात असेल आणि त्या व्हेकलचा नंबर चेंज करून जर समजा बिलं बनवले जात असतील तर ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये माहीत पडू शकणार नाही जोपर्यंत कागदपत्र आपण बघणार नाहीत तोपर्यंत। आणि त्यामध्ये किलोमीटरसुद्धा तुम्हाला जम्पिंग दिसेल। जर समजा एकाच ठिकाणी किलोमीटर वापरले तर जास्तीत जास्त माणूस 300 किलोमीटर 400 किलोमीटर वापरू शकतो एका दिवसामध्ये। पण समजा 800 किलोमीटर 1000 किलोमीटर वापर जर एखाद्या गाडीचा होत असेल तर कुठंतरी काहीतरी पाणी मुरतं आहे हे आपल्याला समजायला हरकत नाही। हा सगळा प्रकार असताना पुन्हा जे काही मजूर वर्ग त्यांना अशी विनंती आहे की यांनी मागील 6 महिने वर्ष 2 वर्ष 5 वर्षाचा रेकॉर्ड चेक करावा। ज्या गोष्टीसाठी हे गाड्या वापरल्या गेल्यात त्याची GPS ट्रॅकिंग आपण टेंडरमध्ये दिलेलं आहे की आपल्याला GPS कंपल्सरी आहे। कुठेही GPS ट्रॅकिंग भेटणार नाही आणि आम्ही जर ते माहिती अधिकार कायद्यामध्ये मागितले तर ते आम्हाला कोणी देत नाहीत। त्यासाठी कोणीतरी पार्लमेंटमध्ये क्वेश्चन जर उचलला, जे रनिंग पार्टीचे जरी असले तरी चालतात किंवा ऑपोजिशन जरी असतील तरी चालतात, फक्त आपल्याला भ्रष्टाचार होऊ नये हा आपला त्यामागचा उद्देश आहे। ज्या पद्धतीने आपण सांगत आहात की त्याच्यामध्ये GPS ट्रॅकर असते आणि जे तुम्ही वाहनं सांगितले तर वाहनांच्या बिलांमध्ये भ्रष्टाचार होतो, म्हणजे या वाहनांची उपयोगिता BSNLमध्ये कशी आहे आणि कोणकोणत्या पद्धतीने होत असतो थोडक्यात सांगा ते। वाहन भाडेतत्वावर वाहन घेतले जातात आणि हे एक वाहन समजा ऑफिशियली वर्किंगसाठी दिले जातं, तेच वाहन FRT म्हणतात ज्याला केबल दुरुस्ती म्हणतात, ते वाहन त्या ठिकाणी जर वापरले जात असेल, सेम कंडिशन हे जे आज OFC मेंटेनन्स सांगतो मी तेच काम लॉसी फायबर म्हणून नोफान प्रोजेक्ट किंवा ऑप्टिकल फायबरसाठी वापरलं जातं, त्याच्यासाठी सुद्धा हे गोष्टीचा वापर केला जाऊ शकतो। एकच व्हेकल जर समजा 4 ठिकाणी किंवा 3 ठिकाणी वापरलं जात असेल आणि त्या व्हेकलचा नंबर चेंज करून जर समजा बिलं बनवले जात असतील तर ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये माहीत पडू शकणार नाही जोपर्यंत कागदपत्र आपण बघणार नाहीत तोपर्यंत। आणि त्यामध्ये किलोमीटरसुद्धा तुम्हाला जम्पिंग दिसेल। जर समजा एकाच ठिकाणी किलोमीटर वापरले तर जास्तीत जास्त माणूस 300 किलोमीटर 400 किलोमीटर वापरू शकतो एका दिवसामध्ये। पण समजा 800 किलोमीटर 1000 किलोमीटर वापर जर एखाद्या गाडीचा होत असेल तर कुठंतरी काहीतरी पाणी मुरतं आहे हे आपल्याला समजायला हरकत नाही। हा सगळा प्रकार असताना पुन्हा जे काही मजूर वर्ग कामगार लावले जातात त्या कामगारांच्या पगारीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होत असल्याच्या बऱ्याचशा घटना समोर येताना त्याच्यामध्ये काय नेमका प्रकार आहे? भारत सरकारने जे टेंडर वगैरे दिलेले आहेत ह्याच्यामध्ये स्पष्ट असे सांगितलेले आहे की लेबर वर्क किंवा जे कामगार काम करतात त्यांना पेमेंट ऑनलाईन टाकणं त्यांना बंधनकारक आहे। ECS EPF ESIC वगैरे जे काही असतील त्या गोष्टी त्यांच्या अकाउंटवर जमा करणं त्यांना बंधनकारक आहे। परंतु असे निदर्शनात येत आहे की त्यांचे पैसे त्यांना ऑनलाईन पेमेंट दिले जात नाही, त्यांची EPF ESIC काटल्या जात नाहीत। असं एक उदाहरण मी आपल्याला औरंगाबाद BA क्रिएटिव्ह कम्युनिकेशन म्हणून एक कंपनी आहे, त्या कंपनीचे पैसे थांबवलेले होते, ते ई-नोटशीटवर सुद्धा त्याचा रेकॉर्डवर आहे। मी माननीय दूरसंचार मंत्री साहेबांना एक विनंती करेल किंवा जे काही खासदार आहेत महाराष्ट्रातील यांनी हा पार्लमेंट क्वेश्चनमध्ये हा प्रश्न विचारायला पाहिजे की हे जे काही मी बोलतोय ह्या गोष्टी जर तथ्य नसेल
तर तसं मला आपण विचारू शकता. औरंगाबाद BAमध्ये क्रिएटिव्ह कम्युनिकेशन जळगाव यांनी काम केलं होतं आणि त्यांनी ESIC APFचे पैसे भरले नव्हते, त्यामुळे त्यांचे पैसे थांबवले. नोटशीटमध्ये त्याच्यावर रिमार्कसुद्धा लागलेले आहेत, परंतु दुसऱ्या रस्त्याने म्हणजे मॅन्युअल नोटशीटमध्ये त्यांचे पैसे ते जे नियमात बसत नाही, टेंडर नियमात बसत नाहीत, ते सुद्धा त्या काढले गेलेले आहेत. काढले गेलेले आहेत म्हणण्यापेक्षा काढले गेले असू शकतात, कारण की मी ते माहिती अधिकार कायद्यामध्ये विचारले असताना ती माहिती आम्ही 81D मध्ये येते म्हणून त्यांनी आम्हाला तसं पत्र दिलेलं आहे, जे की मद्रास हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टच्या डिसिजननुसार मद्रास हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टच्या डिसिजननुसार ही गोष्ट आपल्याला थांबवता किंवा लपवता येत नाही. एक ठिकाणी एक सांगणं, दुसऱ्या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगणं, ही गोष्ट नियमामध्ये बसत नाही, असं स्पष्ट मत मद्रास हायकोर्टाच्या पिटिशन नंबर 16. नांदेड BSNL झोनल कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या BSNL कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप BSNLमधील कर्मचारी व सदस्य असणाऱ्या विजय जाधव यांनी केलेला होता. त्यानुसार त्यांनी संबंधित जे कामं आहेत, ज्याच्यामध्ये टावर उभारणीचे कामं असतील, केबल टाकणीचे कामं असतील, त्याच पद्धतीनं एकाच वाहनावर 4-4 वेळेस बिले काढणे या संदर्भातील गंभीर आरोप BSNLच्या झोनल कार्यालयावर केलेले होते. त्या संदर्भातील त्यांनी जे पुरावे आहेत ते पुरावेसुद्धा टाइम्स मराठी या न्यूज चॅनलकडे दिलेले होते. ज्या संदर्भात संबंधित जे कामे आहेत ती कामे अगोदर करणे व नंतर जे बिले आहेत अथवा वर्क ऑर्डर आहेत ते वर्क ऑर्डर नंतर देणे या पद्धतीची कामे होत असल्याचा त्यांनी आरोप केलेला होता. त्या अनुषंगानं टाइम्स मराठी या न्यूज चॅनलनं संबंधित जे गंभीर आरोप आहेत त्या संदर्भातील जी मुलाखत आहे विजय जाधव यांची प्रकाशित केली होती आणि या संदर्भात संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात जी जनरल मॅनेजर अथवा GM आहेत BSNLचे अमित गुरुदासानी यांच्याकडं जाऊन त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गुरुदासानी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नव्हती आणि त्यानंतर ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर पुन्हा त्यांच्याशी फोनवर वार्तालाप झाल्यानंतर बाईट देण्याची त्यांनी भूमिका दाखवली होती. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेस BSNL कार्यालय नांदेड या ठिकाणी मुख्य कार्यालयात गेले असतात त्या ठिकाणी आलेले कंत्राटदार आणि कर्मचारी यांनी जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी धक्काबुक्की करण्याचा प्रकार केला. आणि दुसरी गोष्ट अशी, तुम्ही बातमी प्रकाशित कशी केली व तुम्ही अशी आमची बदनामी कशी करता, त्याच पद्धतीनं संबंधित संवादात जे प्रतिनिधी आहेत त्यांचा मोबाईल फेकून देऊन कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. जे शासकीय कार्यालय BSNL भारतीय दूरसंचार निगम हे कार्यालय आहे त्या ठिकाणी कंत्राटदारांची चाललेली जी गुंडागर्दी आहे ती प्रत्यक्षात दिसली होती आणि त्या पद्धतीचे व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत. आणि त्यानुसार BSNL कार्यालयामध्ये चालणारी जी धांदली आहे आणि केलेले जे आरोप आहेत, विजय जाधव यांनी जे केलेले आरोप आहेत त्या आरोपात कुठंतरी तथ्यता असल्याचं या ठिकाणी दिसून येते. कारण BSNL झालेले जे आरोप होते त्या संदर्भात या कार्यालयानं त्या गोष्टीचं खंडन करत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं अपेक्षित होतं. मात्र प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी मुजोरी करून प्रतिनिधींना मारहाण करण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि त्या संदर्भात जी साशंकता निर्माण केलेली आहे, जे भ्रष्टाचाराचे आरोप दाखल झालेले आहेत त्या भ्रष्टाचारामध्ये कुठंतरी तथ्य असल्याचं या ठिकाणी दिसून येते. कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके, टाइम्स मराठी, नांदेड.